नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपण पुणे ते लेह असा हा प्रवास करत आहोत. पण या प्रवासादरम्यान आज आपण पोहोचलो आहोत भारतातील सर्वात अनोख्या शहरांपैकी एक लेह. समुद्री सपाटीपासून जवळपास 3500 मीटर म्हणजेच 11,500 फूट उंचीवर वसलेले हे शहर म्हणजे लडाखचं हृदय. चारही बाजूनी उंच हिमालय, थंड वाळवंट, बौद्ध संस्कृती आणि भारतीय सैन्याच्या शौर्याची साक्ष देणारं हे शहर प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवं. पण लेह फक्त सुंदर निसर्गासाठी प्रसिद्ध नाही, तर या शहरात इतिहास आहे, संस्कृती आहे आणि आपल्या सैनिकांच्या अतुलनीय बलिदानाची प्रेरणादायी गाथा या ठिकाणी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी जाणार आहोत, हॉल ऑफ द फेम आणि लेह पॅलेस. चला तर सुरू करूया या व्हिडिओला. तर मित्रांनो, फायनली आपण आलो आहे आता हॉल ऑफ द फेममध्ये आणि इथं आपण बघणार आहोत इथं नक्की काय काय आहे आणि कशा कशाच्या मेमरीज इथं जपून ठेवल्यात ते आपण पाहणार आहोत. चला, ते आपण आहे आता पार्किंगला. हे बघू शकता, पार्किंगची व्यवस्था भरपूर आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं. तर आपल्याला याच्यावरती त्यांनी ना किचन वगैरे दिलं तिकिटावरती. हां, फ्री किचन आणि हे दिले. पिशवी ठेवू सगळं. 125 रुपये फक्त आत्ताचं. म्युझियम बघायचं, लाईव्ह शो बघायचा असेल तर 250 म्हणजे 500 रुपये, एकाचे 250 रुपये. तर मित्रांनो, आपण चाललो आता हॉल ऑफ फेममध्ये. तर इथं आपण तिकीट वगैरे काढलेले आहे. इथं आता सकाळची वेळ आहे, 10:30 वाजल्या, त्यामुळे गर्दीसुद्धा भरपूर कमी आहे. तर चला, तर निघूया आतमध्ये. निघायचं. चला. आत गेल्यानंतर सर्वप्रथम भारतीय सैन्याचा इतिहास, सियाचेनसारख्या जगातील सर्वात उंच रणांगणातील जीवन, सैनिक वापरत असलेले उपकरण आणि कठीण परिस्थितीत ते कशा प्रकारे देशाचे रक्षण करतात याची माहिती पाहायला मिळते. येथे 1999च्या कारगिल युद्धाशी संबंधित अनेक वस्तू, सैनिकांचे फोटो, शस्त्रे, युद्धात वापरलेले साहित्य आणि शहीद जवानांच्या शौर्यगाथा जपून ठेवण्यात आल्या आहे. हिमवर्षाव, ऊन, तापमान, कमी ऑक्सिजन आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही भारतीय जवान 24 तास देशाचं रक्षण करत असतात. हे पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयांच्या मनात आपल्या सैनिकांविषयीचा आदर अनेक पटीने वाढतो. येथील युद्ध स्मारकासमोर उभं राहिल्यावर मन आपोआप शांत होतं. आपल्या सुरक्षित भविष्यासाठी अनेक जवानांनी आपलं आज अर्पण केलं. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने या ठिकाणी नक्की यायला हवं. मित्रांनो, तुम्ही हॉल ऑफ द फेम बघायला आले ना, तुम्हाला असं वाटेल तिथं काहीच नाही. मित्रांनो, स्वतः बघितलं तर काहीच नाही, परंतु जिथं जो सांगणारा व्यक्ती आहे ना, त्याच्याबरोबर तुम्ही तो वेळ स्पेंड करा. तुम्हाला अख्खं तिथलं सगळं, म्हणजे कशापासून काय आहे किंवा कशाबद्दल काय, कसले फोटो आहे, सगळे त्याबद्दल माहिती होईल. कारगिल युद्धाची माहिती होईल आणि पूर्ण कारगिल युद्ध तुमच्या डोळ्यासमोर उभं करतो तो व्यक्ती. खरंच खूप सुंदर असं त्याचं स्पीच आहे, ते नक्की ऐका आणि त्याच्याबरोबरच फिरा. तुम्ही जर एकटे फिरले ना तर काहीच कळणार नाही तुम्हाला. हॉल ऑफ द फेम पाहिल्यानंतर आता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला, तो लेहच्या ऐतिहासिक ओळखीचं प्रतीक असलेलं लेह पॅलेसकडे. रस्त्यात लेहचा मध्यवर्ती बाजार, चौक, छोट्या गल्ल्या, स्थानिक दुकाने आणि इथल्या लोकांचं साधं पण उत्साही दैनिक जीवन पाहताना आम्ही हळूहळू पॅलेसच्या दिशेने पुढे जात होतो. लेह शहराची ही वेगळीच ओळख प्रत्येक क्षणी जाणवत होती. थोड्याच वेळात आम्ही लेह पॅलेसच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. दगडी पायऱ्या चढत वर जाताना समोर उभा असलेला हा भव्य राजवाडा त्याच्या इतिहासाची साक्ष देतो. आता सुरू होणार होतं 17व्या शतकातील लडाखच्या राजेशाही वैभवाचं आणि इतिहासाचं एक रोमांचक प्रवास. चला जाणून घेऊया लेह पॅलेसबद्दल काही खास गोष्टी. तर आता आपण सुषमा काय बघायला आलोय? लेह पॅलेस बघायला. या लेह पॅलेसपासून आहे ना संपूर्ण लेह सिटी दिसते आपल्याला. नजाराच एक नंबर आहे मित्रांनो.
पार्किंग बघा किती मोठी आहे. समोर जायचं आता आपल्याला. आत्ता आपण आलो आहोत लेह शहराकडे नजर ठेवून उभ्या असलेल्या ऐतिहासिक लेह पॅलेसकडे. हा राजवाडा 17व्या शतकात राजा सिंगी नमेगॅला यांनी बांधला. जवळपास 9 मजली हा राजवाडा लडाखच्या राजघराण्याचं प्रमुख निवासस्थान होतं. या राजवाड्याची रचना तिबेटमधील प्रसिद्ध पोटाला पॅलेस पासून प्रेरित असल्याचं मानलं जातं. फ्रंटची बाजू आहे ज्या ठिकाणी खरं तर ही सगळी सिटी दिसते. तर मित्रांनो खरंच एक नंबर व्ह्यू आहे, इथनं बघू शकता तुम्ही. आणि सगळा व्ह्यू एका नजरेमध्ये पाहू शकताय. संपूर्ण लेह सिटी आहे आणि हा आहे लेह पॅलेस. आज जुन्या काळातील खोल्या, लाकडी बांधकाम, ऐतिहासिक वस्तू आणि भिंतीवरील प्राचीन चित्रकला पाहायला मिळते. या राजवाड्यातून त्या काळातील लडाखच्या जीवनशैलीची झलक अनुभवायला मिळते. पॅलेसच्या वरच्या भागातून दिसणारं संपूर्ण लेह शहर, बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि सभोवतालचं अप्रतिम दृश्य हा इथला सर्वात मोठा आकर्षण आहे. या लेह पॅलेसमध्ये सर्वप्रथम जाणवते ती इथली शांतता आणि डोंगरातून वाहणारा गार वारा. शहराच्या गजबटापासून दूर असलेलं हे वातावरण मनाला एका वेगळ्याच शांततेची अनुभूती देते. या जुन्या खिडकीत बसून समोर दिसणारा संपूर्ण शहर एकटक पाहतच राहावं असं वाटतं. काही क्षण इथं शांत बसलं की डोक्यातले सगळे विचार आपोआप दूर होतात आणि निसर्ग व इतिहासांची एक वेगळंच नातं जोडल्यासारखं वाटतं. पुढे राजवाड्यातील विविध दालनांमध्ये गेल्यावर अनेक माहितीपूर्ण फलक आणि दुर्मिळ छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतात. लडाखची प्राचीन संस्कृती, नामगेलेल्या राजघराण्यांचा इतिहास, तत्कालीन जीवनशैली आणि राजवाड्याच्या उभारणीची माहिती अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेली आहे. वेळ असेल तर प्रत्येक माहिती शांतपणे वाचायला हवी. यानंतर आपण पोहोचतो त्या राजवाड्यातील प्राचीन बौद्ध मंदिरात. इथल्या भिंतीवर शेकडो वर्षापूर्वीची अप्रतिम भिंतचित्र आजही जतन केली आहेत. या चित्रांमधून त्या काळातील श्रद्धा, कला आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळते. मात्र मंदिराच्या आता छायाचित्र आणि व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही, त्यामुळे त्या सौंदर्याचा अनुभव प्रत्यक्ष घ्यावा लागतो. तर हा लेह पॅलेस जो आहे ना मित्रांनो, तो 9 मजली. त्यावेळेस सुद्धा 9 मजल्याची बिल्डिंग म्हणजे बांधली होती असं म्हणायला लागेल. हा 9व्या मजल्यावर आलो आहे आपण आता. हा सगळ्यात टॉप आहे म्हणजे याचा टेरेस, आणि इथपर्यंत तुम्ही येऊ शकताय. आणि या साईडनी सुद्धा तुम्हाला लेहचा हा भाग बघायला भेटेल. इकडे सगळी ग्रीनरी आहे बघा या बाजूला. हे बघा माती आणि लाकूड याच्यामध्ये ते मिक्स केले. समोरच्या साईडने बघा लाकूड, एवढं मोठं झाड आहे त्याची स्लॅब, त्यामुळे आतमध्ये ना एकदम थंड आहे. बाहेर इतकं. हा फक्त एक ऐतिहासिक राजवाडा नाही, तर लडाखच्या इतिहासाच्या आणि संस्कृतीचा आणि परंपरेचा जिवंत वारसा आहे. तुम्ही कधी लेहला आलात तर लेह पॅलेसला नक्की भेट द्या. या राजवाड्याचा इतिहास, इथली शांतता आणि वरून दिसणारं लेह शहर, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. झाला आहे फायनली बघून आपला लेह पॅलेस. आता आपण कुठं जायचं? आता जायचं आहे हॉटेलला, मस्तपैकी आराम करू. संध्याकाळी जर जमलं तर तुम्हाला मी लेह मार्केट टाकतो, जमलं तर, कारण मी खूप दमलो आहे. आरामाची खूप गरज आहे, कारण उद्या आपल्याला खारदुंगला 5 आणि पुढं जायचं आहे.